नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी मित्र यश. आधुनिक शेतीबद्दल माहिती देणाऱ्या चॅनलवर मी आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण आज विशेष व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुरीला पाणी देण्याची योग्य अवस्था कोणती असते आणि तुरीला पाणी कधी दिले पाहिजे, हे तुरीच्या झाडाला पाहून कसे ओळखायचे याबद्दलची माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं तर तुरीला 9 ते 11च्या दरम्यान बघितलं तर तुरीचे जे पाणी आहेत ते आकाशाच्या दिशेने वरताना दिसत असेल तर आपण समजून जायचे की तुरीला पाणी देण्याची आवश्यकता आहे. आपण पाणी दिले तर पाहिजे. तर अशा पद्धतीने तुरीला पाणी द्यायचे आहे की नाही हे ओळखाय आपण शिकलो. हा एक झाला वेगळा भाग की तुरीला पाणी कधी द्यायचे. परंतु तुरीला पाणी कधी दिले पाहिजे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तुरी या पिकाला मध्ये जर 2 अवस्थेत पाणी आपण देऊ शकतो. एक तर पहिली अवस्था म्हणजे कळी अवस्था, त्यामध्ये एक तर तुम्ही पाणी देऊ शकता. त्याचबरोबर कळी अवस्थेत पाणी दिले तर आपल्याला चांगलेच परिणाम दिसून येतील, जसे की उत्पादनामध्ये वाढ होईल, फुलांमध्ये वाढ होईल. कळीचे जे प्रकार आहेत ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. त्यामुळे हे जे कळी अवस्था असते त्यामुळे त्यामध्ये पाणी देऊ शकतो. नाहीतर आपल्याला पाणी द्यायचे शक्य झाले नाही तर एक दुसरी अवस्था आहे, म्हणजे ती आता मी व्हिडिओ बनवतोय ती अवस्था. या अवस्थेत आपण पाणी देऊ शकतो. कारण तुरीचे जे शेंगा आहेत ते चपट्या झालेल्या दिसून येत आहेत, म्हणजेच थोड्या प्रमाणात फुले आहेत आणि बाकी शेंगा तयार व्हायला सुरुवात झाली आहे. ही दुसरी अवस्था आहे. या अवस्थेत आपण पाणी दिले पाहिजे. तूर या पिकाची 50% फुलोरा अवस्थेत असेल तर यामध्ये आपण स्टेज असतात की फुले गळतात, त्यामुळे शक्यतो 50 ते 60% फूल अवस्थेत मध्ये आपण पाणी दिले टाळायचे पाहिजे. सध्याची जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये फुलांचं रूपांतर शेंगामध्ये होत आहे. ही एक योग्य अवस्था आहे. तुम्ही तुरीला पाणी या अवस्थेमध्ये देऊ शकता. तर अशाच पद्धतीने तुरीला पाणी द्यायचे आहे. अशा माहित्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.